नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज आपण मस्त अशी डाळ फ्राय बनवणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तसेच रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। मी माझ्या चॅनलवर अगदी पटकन आणि साध्या सिंपल अशा रेसिपी दाखवत असते, जेणेकरून ते तुम्हाला घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही पटकन अशा बनवू शकता। बऱ्याचदा आपल्याला भाजीला काय बनवावे हा प्रश्न पडत असतो, तर अशा वेळेस आपण घरात असलेल्या वस्तूंपासूनच वेगवेगळे पदार्थही बनवू शकता। तर अगदी पटकन होणारी डाळ फ्राय आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। हॉटेलला आपण बऱ्याचदा डाळ फ्राय ही खातच असतो, पण घरी ती डाळ फ्राय जर बनवली तर अगदी हॉटेलसारखीच टेस्ट आपल्या डाळ फ्रायला येते। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी डाळ फ्राय बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ ही छान अशी शिजवून घ्यायची आहे। शिजवताना यामध्ये मी लसूण घातला होता आणि मस्त अशी मऊसर शिजवून घेतली आहे। यामध्ये आपण हळदही घातली होती, कारण हळद घातल्याने डाळीला रंगही खूप छान येतो आणि आपली डाळ फ्राय दिसायलाही खूप सुंदर दिसते। तर अशा प्रकारे डाळ शिजवून झाली की छान अशी ती घोटून घ्यायची आहे। डाळ शक्यतो मऊसर अशी शिजवून घ्यायची आहेत। त्यानंतर आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे मी तेल घातलं होतं। तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम होतं तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊ। या ठिकाणी हिरवी मिरची कट करून घेतली आहे। त्यानंतर एक छोटा कांदा आणि एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे। ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहेत। आपल्याला या ठिकाणी लसूण हा थोडा जास्तच वापरायचा आहे। त्यानंतर आता आपण डाळीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी तेलामध्ये आपण मोहरी घातली आहे। मोहरी छान तेलात तडतडली की लगेचच आपण यामध्ये जिरे घालणार आहोत। लक्षात ठेवा, डाळ फ्राय करताना डाळीला तडका हा अगदी कडक बसला की डाळ फ्राय खायला छान लागते। त्यानंतर हिरवी मिरची यामध्ये घातली आहे आणि लगेचच ठेचलेला लसूण आपण यामध्ये घालून घेतला आहे। लसूण छान परतला की आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्ता ही तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर हिंग घालणार आहोत। हिंग घातल्याने आपल्या डाळीची चव ही दुप्पट होते। त्यानंतर लगेचच बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदाही आपल्याला छान असा गोल्डन रंगापर्यंत परतवायचा आहे। फोडणी ही तुम्ही जेवढी छान परतवाल तेवढी तुमची डाळ ही खायला टेस्टी लागते। या ठिकाणी बघा, कांदा परतून झाला आहे। गोल्डन रंगाचा कांदा झाला की लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटोच्या बिया आपण तशाच ठेवलेल्या आहे, जेणेकरून डाळीला छान अशी आंबट गोडपणा आपल्या डाळीला येतो आणि डाळ खायला टेस्टी लागते। टोमॅटो हा लवकर मऊ परतावा यासाठी आपण लगेचच चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्याने टोमॅटो लवकर मऊ होतो आणि छान असा परतला जातो। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला टोमॅटो हा मॅश करायचा आहे। छान असा आपला टोमॅटोही परतला आहे। यामध्ये आपण कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। गूळ घातल्याने आपल्या डाळीची चवही छान येते। अगदी छोटासा गुळाचा तुकडा यामध्ये मी वापरलेला आहे। तुम्ही यामध्ये साखरही घालू शकतात, पण एकदा गूळ घालून ही डाळ अवश्य करून पहा, अगदी छान अशी चवीला ही डाळ लागते। त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना जिरा पावडर घालून घेतली आहे। छान असं परतवून घेतलं की लगेचच शिजवलेली डाळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत। छान असा तडका डाळीला बसला पाहिजे। या ठिकाणी आपली डाळ ही थोडी घट्ट आहे, तर यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत। डाळ ही तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट ठेवायची हे पूर्णपणे तुमच्यावर आहे। त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता।
आता आपल्या डाळीला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं आपण डाळ छान अशी उकळवून घेणार आहोत, जेणेकरून पूर्णपणे ती एकजीव होईल। या ठिकाणी बघा आपल्या डाळीला रंग किती सुरेख आलेला आहे। छान अशी डाळीला उकळी फुटलेली आहेत। ही डाळ बनवायला जास्त टाइमही लागत नाही, अगदी पटकन तयार होते। आणि तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही यासोबत मस्त असं जिरा राईस बनवू शकता आणि जिरा राईस आणि डाळ फ्राय खायला तर एक नंबर लागते। आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत। त्यासाठी तडका पॅनमध्ये आपण मस्त असं साजूक तूप घालून घेणार आहोत। मोठे 2 चमचे या ठिकाणी मी साजूक तूप घातलेला आहे। तूप छान कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत आणि बारीक चिरलेला लसूण यामध्ये आपल्याला घालायचा आहे। लसणाने आपल्या डाळीला चवही छान येते आणि आपण डाळ फ्राय बनवत आहोत तर लसणाचा तडका हा डाळीला बसलाच पाहिजे, तेव्हाच ती डाळ खायला नंबर 1 लागते। छान असा लसूण आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे, तेलही थोडं थंड झालं आहे। त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। जर तुम्ही तेल गरम असतानाच लाल तिखट घातलं तर ते करपू शकतं आणि डाळ ही चवीला चांगली लागणार नाही। त्यामुळे तूप हे थोडंसं थंड होऊ द्या आणि मग यामध्ये लाल तिखट घाला आणि थोडासा पाव चमचा गरम मसाला आणि छान असा तडका डाळीला देऊन घ्या आणि यावर लगेचच झाकण ठेवून द्या। 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढू शकतो। मस्त असं तुपाचा वास डाळीला बसलेला असतो आणि छान अशी घरच्या घरी आपली हॉटेलसारखी डाळ फ्राय ही तयार झालेली आहे। बघा किती छान अशी दिसत आहे, अगदी बघूनच खावीशी वाटत आहे अशी ही डाळ फ्राय आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओ सोबत।